गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील 52 वर्षीय ठेकेदार अशोक फुंडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झालाय। मनरेगा अंतर्गत 2021 पासून केलेल्या कामांचे पैसे न मिळाल्यामुळे ते प्रचंड कर्जबाजारी झाले होते। उपचारासाठी पैसे नसल्यामुळे त्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। अशोक फुंडे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर इतर ठेकेदारांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत। शासनाने निधी वाटपात पक्षपात केला असून आमदारांच्या शिफारशीनुसारच पेमेंट दिले जात आहे। केवळ निकटवर्तीय ठेकेदारांना निधी मिळत आहे तर जुनी बिले प्रलंबित आहेत। 95 लाखांपैकी बहुतांश निधी केवळ 2च ठेकेदारांना देण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केलाय। पेमेंट वितरणात राजकीय हस्तक्षेप, भ्रष्टाचार आणि पक्षपात होत असल्याचा ठपका ठेवत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि थकीत बिले तात्काळ द्यावीत अशी मागणी ठेकेदारांनी केली आहे। माझे नाव रणजित विनोद पटले व आम्ही मागील 2021-22 ह्या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विभिन्न गाव पातळीवरील विकासात्मक कामं केलेले आहे व त्या कामाचा पेमेंट आता 2025 पर्यंत अद्याप आम्हाला मिळालेला नाही आहे। आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये जो महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीचा पैसा आलेला होता तो पैसाची जो निधी वाटपाचा जो शासकीय निकष आहे त्या निकषाप्रमाणे न होता क्षेत्रीय जे जनप्रतिनिधी आहेत त्यांच्या दबावामध्ये येऊन सारी जे प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांनी 21-22 चा काम 22-23 चे जे पेमेंट आहेत ते शिल्लक ठेवून 24-25 चे जे केलेले काम आहेत 24 चे त्याला पेमेंट दिलेलं आहे। त्यामुळे जे आम्ही 21-22 मध्ये काम केलेले आहे ते लहान लहान जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या परिवाराला रस्त्यावर येण्याची वेळ आज शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे व या चुकीच्या निकषामुळे आलेली आहे। आमच्या एक सहपाठी डोंगरगाववरून जो अशोक फुंडे म्हणून होता तो काल अटॅक येऊन दगावलेला आहे, तर त्याच्या परिवाराची जबाबदारी कोण घेईल? 21 पासून आज 25 पर्यंत एकही पैसा शासनाचा आम्हाला मिळालेला नाही आहे आणि जो जिल्ह्यामध्ये आलेला आहे तर तो चुकीच्या निकषाने वितरित होऊन वाटपही होऊन गेला आणि जे 22 चे पेमेंट आहेत ते शिल्लक आहेत आणि 24 चे पेमेंट जे आहेत ते झालेले आहेत। तर हा चुकीचा आहे व जे लहान लहान कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर होणारा हा अन्याय आहे। या अन्यायाच्या विरोधात भविष्यात आम्ही क्षेत्रीय जनप्रतिनिधीचा घेराव, त्याचप्रमाणे तहसील कार्यालयात निवेदन, विभिन्न प्रकारचे उठाव अशा प्रकारची स्थिती आमच्या समोर आलेली आहे। आमचे परिवार आज रोडावर येण्याची म्हणजे समस्या आलेली आहे। तर ही दाद आम्ही शासनाला मागत आहोत की आमची मागणी पूर्ण करावा व जो शासकीय निकष आहे ज्यांचे एफटीओ अगोदरचे आहेत त्या एफटीओ प्रमाणे पेमेंट वितरित व्हायला पाहिजे। आमगाव तालुक्यामध्ये इव्हन तहसील स्तरचे जे कामं आहेत त्यांचा एकही पेमेंट आतापर्यंत आलेला नाही। 22 पासून काम करून आम्ही शासनाच्या त्या निधीचे प्रत्यक्षमध्ये आतापर्यंत आहो। आमचे सहपाठी जे कंत्राटदार आहेत त्यांचे परिवार हे रस्त्यावर आलेले आहेत व काल डोंगरगाववरून जे अशोकजी फुंडे आहेत त्यांची मृत्यू पण झालेली आहे। मतदारसंघामध्ये निदान 15 करोड ची आवश्यकता आहे आणि ते आपण द्यावं अशा प्रकारची माझी मागणी आहे। जसं मी मागणी केली तसे प्रत्येक आमदारांनी सुद्धा मागणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे जवळच्या व्यक्तींना पैसे आणले, दूरच्या व्यक्तींना पैसे आणले हा विषयच नाही आहे। खरं म्हणजे आमदारांना माहीतच नसतो की मनरेगामध्ये कोणत्या ग्रामपंचायतमध्ये कोणता कॉन्ट्रॅक्टर काम करतो। मी तर अशी पण माहिती घेतली आहे की अनेक ग्रामपंचायतच्या सरपंचांना आणि सचिवांना पण माहित नसते, कारण ते आपापल्या मर्जीनं आपापल्या पद्धतीने ते काम करत असतात। ग्रामपंचायतचा विकास व्हावा असा सचिवाला आणि सरपंचाला वाटतो आणि म्हणून ते ठराव देऊन टाकतात, कॉन्ट्रॅक्टदाराला ठराव देऊन टाकतात आणि त्याच्यामुळे शेकडोंच्या संख्येमध्ये जिल्ह्यामध्ये मनरेगाचे काम करणारे कंत्राटदार आहेत। मी कंत्राटदारांनी केलेला आरोप बिनबुडाचा आहे। कुठल्याही कंत्राटदाराच्या मागे आम्ही राहत नाही आणि कुठल्याही कंत्राटदाराच्या म्हणण्यानुसार आम्ही काम करत नाही, कारण आम्हाला पहिली गोष्ट तर माहीतच नसतो की कोणत्या ग्रामपंचायतमध्ये कोणता कंत्राटदार काम करतो। आम्ही सरसकट पत्र दिलेलं आहे की आमच्या विधानसभेचे मनरेगाचे वैयक्तिक गोठे असतील किंवा विहिरी असतील त्यांचे पैसे देण्यात यावे अशा प्रकारचा आमचा आग्रह होता। तो की एफटीओ सादर करण्याचे अधिकार आम्हाला नसतात, ते सर्व शासकीय यंत्रणेला असते, तो अधिकाऱ्यांना असतो। मुळातच गोंदिया जिल्ह्यामध्ये एकही पैसा आला नव्हता।
तो निदान गोंदिया जिल्ह्याला यावा ही आमची मागणी होती आणि आमच्या मागणीनुसारच तूटपुंजी का होईना पण निधी ह्या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून माझं आपल्या माध्यमातून विनंती आहे की अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप जे होत आहेत ते अत्यंत चुकीचे आहे आणि त्याच्यामुळे आमचा विषय असतो की पूर्ण जिल्ह्यामध्ये व्हावा. आमचा विषय असतो की आमच्या मतदारसंघामध्ये निधी जास्तीत जास्त मिळावी हा आमचा विषय असतो. आमचा ठेकेदारी कंत्राटदार हा आमचा विषय नसतोच. प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.